नमस्कार मित्रांनो, तर अपेक्स इंडिया चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आजपासून आपण एक नवीन चॅनल सुरू केलेलं आहे। त्या नवीन चॅनलचं नाव आहे अपेक्स इंडिया। तुम्हाला समजलं असेल तर ह्यामध्ये तुम्हाला बेसिक पासून ते ॲडव्हान्स पर्यंत सगळं नॉलेज देण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामध्ये सगळी गोष्टी येणार आहेत। त्यामध्ये येणार आहे तुम्हाला इंडियन मार्केट येणार आहे, त्यात फॉरेक्स मार्केट येणार आहे, क्रिप्टोकरन्सी मार्केट येणार आहे। हे सगळी गोष्टी तुम्हाला मी ह्यामध्ये तुम्हाला शिकवायला सुरू करणार आहे। तर पहिला आपण बेसिक सुरू केलं पाहिजे। बेसिकमध्ये आपण आज बघितलं पाहिजे की मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे काय। तर बघा, मार्केट कॅपिटलायझेशन, मार्केट कॅप म्हणजेच मार्केट कॅपिटलायझेशन मार्केट कॅप म्हणजे एखाद्या कंपनीचं टोटल व्हॅल्युएशन, ह्याला म्हणायचं मार्केट कॅप। म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये जर विकायला काढलं तर ती कंपनीची किंमत किती होईल ह्याला म्हणायचं मार्केट कॅप। ओके, तर मार्केट कॅप म्हणजे काय, एखाद्या कंपनीचं टोटल व्हॅल्युएशन, म्हणजे त्या कंपनीची प्राइस किती आहे, म्हणजे त्या कंपनीमध्ये असणारे जे असेट असतील, काय असतील, हे सगळ्याची बेरीज जेवढे होईल त्याला म्हणायचं मार्केट कॅप। ओके, तर त्याचा फॉर्म्युला आहे एखाद्या कंपनीचं टोटल शेअर्स इंटू त्या कंपनीचा शेअर प्राइस, हे जर मी मल्टिप्लाय केलो तर त्या कंपनीचं मला मार्केट कॅप निघतो। उदाहरणार्थ, एखाद्या कंपनीमध्ये समजा 1,00,000 शेअर्स आहेत आणि त्या कंपनीचा शेअर प्राइस 10 रुपये आहे, तर ती कंपनीची मालमत्ता म्हणजेच मार्केट कॅप झालं 10,00,000 रुपयाची। ओके, समजलं। तर मार्केट कॅप म्हणजे एखाद्या कंपनीचं टोटल व्हॅल्युएशन। आता प्रत्येक कंपनीचे व्हॅल्युएशन वेगळं असणार आहे, सेम नसणार आहे, तर त्याचं डिवायडेशन केलेलं आहे। तर त्यातलं पहिलं आहे लार्ज कॅप स्टॉक। लार्ज कॅप स्टॉक म्हणजे नावातच आहे बघा, ज्या कंपनीचं लार्ज कॅप स्टॉक म्हणजे ज्या कंपनीचं टोटल व्हॅल्युएशन म्हणजेच मार्केट कॅप हे 20,000 कोटीपेक्षा जर जास्त असेल तर त्याला आपण म्हणतोय लार्ज कॅप स्टॉक। समजलं। दुसरा आहे मिड कॅप स्टॉक। मिड कॅप स्टॉक म्हणजे काय, ज्या कंपनीचं मार्केट कॅप हे 5,000 कोटी ते 20,000 कोटीच्या मध्ये आहे, ह्याला म्हणायचं मिड कॅप स्टॉक। आणि तिसरा आहे स्मॉल कॅप स्टॉक। स्मॉल कॅप स्टॉक म्हणजे काय, ज्या कंपनीचं मार्केट कॅप हे 5,000 कोटीपेक्षा जर कमी असेल तर त्याला म्हणायचं स्मॉल कॅप स्टॉक। समजलं मी काय म्हणतोय। तर ह्या पद्धतीनं तुम्हाला समजलं असेल, लार्ज कॅप स्टॉक म्हणजे ज्या कंपनीची मालमत्ता हे 20,000 कोटीपेक्षा जास्त असेल, मिड कॅप म्हणजे 5,000 कोटी आणि 20,000 कोटीच्या मध्ये असेल, आणि स्मॉल कॅप म्हणजे 5,000 कोटीच्या कमी, म्हणजे ज्या कंपनीचं शेअर प्राइस म्हणजेच पेनी स्टॉक आपण म्हणू शकतो। तर तुम्हाला जर लॉंग टर्मला इन्व्हेस्ट करायचं असेल तर पहिलं पॉईंट लक्षात ठेवलं पाहिजे, तर त्याचा मार्केट कॅप हे लार्ज कॅप स्टॉकमध्ये पाहिजे, म्हणजे 20,000 कोटीपेक्षा जास्त पाहिजे। निफ्टी 50मध्ये 50 जी कंपन्या आहेत ही सगळे लार्ज कॅप स्टॉक आहेत। तर तुम्हाला समजलं असेल, लार्ज कॅप स्टॉक म्हणजे एखाद्या कंपनीचं टोटल व्हॅल्युएशन म्हणजेच त्याला म्हणायचं लार्ज कॅप स्टॉक, मार्केट कॅपिटलायझेशन। समजलं। तर आज आपण एक पॉईंट घेतलेला आहे, तुम्हाला समजलं असं मला वाटत आहे। तर तुम्ही लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा। ओके, धन्यवाद।